हा प्रत्येक राष्ट्रासाठी, प्रत्येक लोकांसाठी, प्रत्येक जिभासाठी आणि प्रत्येक जमातीसाठी एक अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. संदेशाचा सारांश खालीलप्रमाणे आहे. जीवनाचे 2 प्रकार आहेत. ते आहेत: 1. नैसर्गिक जीवन. 2. अलौकिक जीवन. तुमच्या नैसर्गिक जीवनाबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. तुमचे नैसर्गिक जीवन, ज्याला भौतिक जीवन असेही म्हणतात, देवाने तुम्हाला दिले आहे. तुमचे नैसर्गिक जीवन तुमच्या पित्या आणि आईद्वारे आले आहे. तुमचे नैसर्गिक जीवन तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला देण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, या भौतिक जगात आपण येण्यापूर्वी कोणीही पालकांना परवानगी दिली नाही. आपल्याला फक्त या भौतिक जगात आपण आहोत याची जाणीव मिळाली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कृपया लक्षात घ्या. शंका न घेता, या नैसर्गिक जीवनाची सर्व मानवांसाठी सुरुवात आणि शेवट आहे. या व्यतिरिक्त, या लहान नैसर्गिक जीवनाचा शेवट अनेकदा अपेक्षेशिवाय होतो. हे जीवन, जरी लहान असले तरी, तुम्ही त्यात घेतलेले निर्णय तुमचे अनंतकाळ निश्चित करतात. या नैसर्गिक जीवनात बदलणारे दृश्ये असतात. चांगले आणि वाईट काळ असतात. त्यात निराशा, आजार, वेदना आणि शेवटी मृत्यू अशा अनेक समस्या असतात. आता दुसऱ्या प्रकारचे जीवन, शाश्वत जीवन पाहूया. अलौकिक जीवनाबद्दल महत्त्वाचे तथ्य. या नैसर्गिक जीवनानंतर लवकरच येणारे हे जीवन एक शाश्वत जीवन आहे. यालाच अनंत जीवन असेही म्हणतात. अनंत जीवन हे स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता असलेल्या सर्वशक्तिमान देवाकडून थेट येते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, अनंत जीवन हे तुम्हाला केवळ सर्वशक्तिमान देवाच्या आत्म्यानेच दिले जाते. भौतिक आणि अनंत जीवनातील महत्त्वाचे फरक. हे जीवन कायमचे राहील, त्याला अंत नाही. अनंत जीवनात कोणताही आजार आणि वेदना राहणार नाहीत आणि मृत्यूही राहणार नाही. परंतु नैसर्गिक जीवनाप्रमाणे, तुम्हाला अनंत जीवन देण्यासाठी देवाला तुमच्या परवानगीची आवश्यकता आहे. ते देवाकडून मिळालेले एक दान आहे. सर्व देणग्यांप्रमाणे, ते तुमचे होण्यापूर्वी ते प्रथम स्वीकारले पाहिजे. प्रत्यक्षात, या नैसर्गिक जीवनानंतर कायमचे जगण्याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. अनंतकाळचे जीवन ही एक देणगी आहे जी तुम्हाला वैयक्तिकरित्या तुमच्या हृदयात ग्रहण करावी लागते. एकमात्र महत्त्वाची अट म्हणजे तुमचे सर्व पाप प्रथम धुतले पाहिजेत. येशू ख्रिस्त म्हणाला, जोपर्यंत मी तुम्हाला धुतले नाही तोपर्यंत तुमचा माझ्याशी काहीही संबंध नाही. योहान 13:8. तुम्हाला धुतले पाहिजे आणि देवाने क्षमा केली पाहिजे, कारण देव पवित्र आहे आणि तो पाप स्वीकारू शकत नाही. पाप हा आध्यात्मिक घाण आहे जो देव आणि मानव यांच्यात वेगळेपणा आणतो. टीप: प्रत्येकजण पापी आहे आणि पाप फक्त रक्त बलिदानानेच क्षमा होते. बलिदानाचे रक्त देवाच्या कोकऱ्याने शुद्ध आणि स्वीकारार्ह असले पाहिजे. येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर मरण्यासाठी आणि सर्व लोकांसाठी पापासाठी स्वीकार्य बलिदान बनण्यासाठी का आला याचे हे कारण आहे. जे लोक हे बलिदान स्वीकारण्यास इच्छुक आहेत त्यांना देवाची क्षमा मिळते. जेव्हा देव तुम्हाला तुमच्या सर्व पापांची क्षमा करतो तेव्हा तुम्ही देवाचे मूल बनता. जर तुम्ही हे बलिदान स्वीकारले तर तुमची पापे लगेच धुवून टाकली जातात. यामुळेच बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने येशूला पाहिले तेव्हा बायबलमध्ये योहान रात्रीचा 1:29 असे म्हटले आहे. पहा, देवाचा कोकरा जो जगाचे पाप दूर करतो. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. प्रकटीकरणाच्या पुस्तकात देखील म्हणाला आहे, रात्रीचे 3:20. पहा, मी दाराशी उभा राहून ठोठावतो. जर कोणी माझी वाणी ऐकली आणि दार उघडले तर मी त्याच्याकडे येईन आणि त्याच्यासोबत जेवेन आणि तो माझ्यासोबत. प्रकटीकरण रात्रीचे 3:20.
याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्ताला तुमची परवानगी तुमच्या हृदयात येण्याची आणि तिथे राहण्याची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही त्याला तुमच्या हृदयात प्रवेश दिलात तेव्हा तो तुमच्या सर्व पापांची क्षमा करेल. शेवटी पश्चात्ताप करून आणि कॅल्वरी क्रॉसवर येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी केलेल्या बलिदानाचा स्वीकार करून तुमचे सर्व पाप क्षमा केले जातात. प्रिय मौल्यवान श्रोते, जर तुम्हाला देवाचा पुत्र येशू ख्रिस्त तुमचा प्रभू आणि वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारायचे असेल आणि पुन्हा जन्म घ्यायचा असेल, तर तुमच्या हृदयातून खाली दिलेल्या प्रार्थना प्रामाणिकपणे आणि ऐकू येईल अशा पद्धतीने करा. प्रार्थना. कृपया तुमचे तोंड उघडा. खालीलप्रमाणे प्रार्थना करा. सर्वशक्तिमान देवा, मी स्वीकारतो की मी पापी आहे आणि मी माझ्या स्वतःच्या चांगल्या कर्मांवर किंवा माझ्या स्वतःच्या नीतिमत्तेवर आधारित तुला संतुष्ट करू शकत नाही. म्हणून मी पश्चात्ताप करतो आणि माझ्या सर्व पापांचा त्याग करतो आणि येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्याशी करार करतो आणि तुझी नीतिमत्ता माझे म्हणून स्वीकारतो. प्रभू येशू ख्रिस्त, मी आज तुझ्यासाठी माझ्या हृदयाचे दार उघडतो. ये आणि माझ्यामध्ये राहा, आतापासून आणि कायमचे. पित्या, येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने मला धुवा, जे माझ्यासाठी कॅल्वरी क्रॉसवर ओतले गेले होते. मी येशू ख्रिस्ताला माझा प्रभू, स्वामी आणि तारणारा म्हणून स्वीकारतो. तसेच मी माझा आत्मा आणि शरीर तुम्हाला सदैव समर्पित करतो. प्रभू येशू ख्रिस्त, या आणि मला बाप्तिस्मा द्या आणि तुमच्या वचनात वचन दिल्याप्रमाणे तुमच्या पवित्र आत्म्याने भरा आणि देवासोबत चालण्याच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करण्यासाठी मला शक्ती द्या. पित्या, तुमच्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावाने नवीन जीवनाच्या या चमत्काराबद्दल धन्यवाद. आमेन. प्रिय भाऊ बहिणी, जर तुम्ही वरील प्रार्थना तुमच्या हृदयातून प्रामाणिकपणे केल्या असतील तर तुम्ही आता पुन्हा जन्माला आला आहात. देवाच्या कुटुंबात तुमचे स्वागत आहे. अभिनंदन. आध्यात्मिक वाढ पुढील आहे. आता तुमचा देवाच्या कुटुंबात पुन्हा जन्म झाला आहे. तुम्हाला आध्यात्मिकरित्या वाढले पाहिजे. यासाठी तुमच्याकडून समर्पणाची आवश्यकता आहे. खाली तुम्हाला फक्त काही पावले उचलावी लागतील असे आढळले आहे. एक, प्रार्थना करा आणि संपूर्ण बायबलवर विश्वास ठेवणाऱ्या चर्चचा शोध घ्या आणि त्यात सामील व्हा. 2, पाण्यात बुडवून बाप्तिस्म्याची संधी शोधा. 3, तुमचे बायबल वाचा, विशेषतः मॅथ्यू, मार्क, लूक, योहान यांच्यानुसार शुभवर्तमान, जेणेकरून तुम्हाला तुमच्या नवीन मित्र येशू ख्रिस्ताबद्दल अधिक माहिती मिळेल. 4, तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि ख्रिस्ताशी जवळीक साधण्यासाठी नियमितपणे उपवास करा आणि प्रार्थना करा. 5, येशू ख्रिस्तामध्ये देवाच्या प्रेमाच्या या संदेशाबद्दल इतरांना सांगा. 6, देवाच्या इतर खऱ्या पुरुषांनी लिहिलेली इतर ख्रिश्चन पुस्तके वाचा. 7, पवित्रतेत जगा. संपर्क साधा. जर तुम्हाला या संदेशाद्वारे येशू ख्रिस्त मिळाला असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. फक्त या पत्त्यावर तारण असा एक छोटासा संदेश पाठवला आहे. ईमेल passgomesalvation@passgome.org. भागीदारी आणि पाठिंबा. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल आणि या सेवेला पाठिंबा देऊन या जागतिक मोहिमेचा भाग बनू इच्छित असाल तर हा महत्त्वाचा संदेश संपूर्ण जगात सर्व भाषेत पाठवण्यासाठी खालीलपैकी कोणाशीही संपर्क साधा. 1, अधिक माहितीसाठी @passgome.org वेबसाईटवर जा. 2, passgome@gmail.org या ईमेलवर नमस्कार असा संदेश पाठवा. 3, व्हॉट्सअप +2 निखर्व 33 अब्ज 55,21,94,622 वर नमस्कार असा संदेश पाठवा. तुमच्याकडून संदेश मिळाल्यावर तुम्हाला एक फॉर्म पाठवला जाईल. महत्त्वाचे,
कृपया तुमच्या संपर्क आणि सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर सर्वांना हा संदेश पाठवा. हा संदेश आणि इतर व्हिडिओ @pasgom.org या वेबसाईटवरून डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. देव तुम्हाला आशीर्वाद देवो आणि धन्यवाद. हा संदेश तुम्हाला पोहोचवला आहे. केएन अर्कू लॉसन, सुवार्तिक आणि शेवटचा गॉस्पेल प्रचारक.